संसारात सुरू होते. दृष्टांत असं देता येईल बघा, घरामध्ये आपण कुकरमध्ये भात शिजवला आणि 1 मिनिट तुम्ही काय गॅस चालू केला आणि 1 मिनिटावर बंद झाला. परत बघितलं नाही जागे, दुसऱ्या दिवशी चालू केला, परत गॅस चालू केला. असं जर तुम्ही वर्षभर जर केला तर भात शिजणार आहे का? काय शिजणार नाही? त्यात खंड पडला ना. भाताला जी काही उष्णता द्यायची जागा तर म्हणजे कंटिन्यू द्यायला लागते आणि कंटिन्यू दिल्याशिवाय भात शिजणार. आपलं तसं होतं. आपलं काय करतोय तर नाव घ्यायचं, घरात गेली विसरायचं. पण आता तुकाराम महाराज माऊली यांचं काय खंड पडलेलं नाही. त्यांच्या ध्यानी मनी स्वप्नी कधी ती नामातच, म्हणून त्यांना मोक्ष प्राप्त झाले. तुकोबारायांना माऊलींना जे साधू संत बोलून गेले, या साधू संतांना मोक्ष का प्राप्त झाला बरं? त्यांच्या हातून महान कार्य काय घडलं बरं? तुकोबाराय एवढा मोठा ग्रंथ लिहिलेला आहे, तुकोबा गाथा लिहिलेली, त्या गाथेवर सगळं आपलं चालू आहे. ती गाथा इंग्लंडमध्ये पुढवली तरी 14 दिवसांनी पण आलेली आहे. बघा किती महात्म्य आहे. आपण जर अभ्यास केला, ऐकला तरी सुद्धा आपल्या जन्मामध्ये आपण तरू जाणार आहे. की संसारूपी जे आपला संसार आहे, त्या संसारूपी साधनामध्ये जर चालायचं असेल तर गाथा पालन करा. पारण कीर्तन ऐका, कीर्तन श्रवण करा. तुम्ही संसारामध्ये तरुण जाणार, तुम्ही पुरणार नाही. इतकी काय ताकद आहे. ही गाथा सहजी तयार झालेली नाही. ही कधी तयार होते? पाणीमध्ये कधी येते? ज्या वेळेला तपश्चर्या पूर्ण होते. नाम घेऊन तपश्चर्या पूर्ण होते, आपोआप जिभेवर येत असते. ज्या वेळेला तपश्चर्या पूर्ण होईल त्यावेळी ती साधना करतात. तुकोबारायांनी 15 जाऊन साधना केलेली. कधी भूक लागली, ताण लागली तर विचार केला नाही, म्हणून इतकं त्यांच्या हातून कार्य केलं. इतकं सोपं नाही, पण आपल्या करता का नाही. आता दुसरं उदाहरण द्यायचं आहे तुम्हाला. ह्या नामस्य कीर्तनानं पाप कशी जातात? तर वाल्यापुढे तुम्ही उदाहरण घ्या. वाल्याचं वाल्मिकी झालं. आता हा वाल्यापुढे काय होता बघा, जंगलात येणाऱ्या प्रत्येकाला तो मारायचा, त्यांच्याकडून असणारं सगळं लुटायचं. असा वाल्यापुढे इतकं त्याचं पाप झालं, इतकं पाप झालं. ते रांजण होतं, ते रांजण ते काय करायचं, एक माणूस मारला की एक खडा, ती रांजण भरलं गेलं. एक दिवस नारदांना काय वाटलं की ह्या वाल्याचा उद्धार करायचा. वाल्याला काय करायचा आहे? उद्धार करायचा. म्हणून नारद मुनी या जंगलातून चालले, नारायण नारायण करत चालले. तोपर्यंत हा वाल्या आडवाला थांबा म्हटला. कुठं चालला? काय चाललं म्हटलं माझं? नाही म्हटलाय, आज पण तिथं आलेला माणूस परत गेलेला. पण काय तुला काम सांगते? नाही म्हटलं, तुझ्याकडे जे असेल ते मला पाहिजे, तुला मारणार. नारद काय म्हणले, तू आतापर्यंत केलेलं आहेस, लोकांना मारले आणि तुझं पाप इतकं झालेलं आहे, या पापामध्ये तुझ्या घरातली वाटकरी आहे का? काय नाही म्हणा वाटकरी, घरातली सगळी वाटकरी आहे. मी सगळं लुटतोय, ते घरासाठी लुटतोय, बायका पोरासाठी लुटतोय, आई वडिलांसाठी लुटतोय, मग का वाटायला लुटतोय? असं कर म्हणले, घरी जा आणि घरी जाऊन विचारले, मी घरी जाऊ, तुम्ही पळून जा. नाही म्हणायचं, झाडाला बांधून जा आणि तो जा. त्या वाल्याकडचं वाटलं आजपर्यंत ही माणसं घ्यायची, पण इथं काय घेत नाही. काय करायचं, वेगळं तत्व आहे. खात्री तर करूया म्हणले, हा गेल्यावर जाऊन तुम्हाला विचारून घेऊया म्हणले. हा वाल्याकडे घरी आला, बायकोकडे आला. अगं म्हटलं, आता त्यांनी लोकांना मारलं, सगळं लुटलं, तुला सोन्यानं मडवलं, माझं इतकं पाप झालेलं आहे, या पापाचं वाटेकर आहेस का? बायको म्हणले, अरे म्हणले, तुझ्यासारख्या पापी माणसावर लग्न करून माझं मान पाप झाले आणि पण मला वाटायला पडतो म्हणले, तुका तुझ्यासाठी करतात म्हणले की संसारासाठी करायला आहेस, आमच्यासाठी काही नाही.
बायको नाही म्हणाले. निदान मग पोराने विचारलं, पोरं बी नाही म्हणाले, बाप तुमच्या पापी अशा माणसाच्या जन्माला पोटाला येऊन आमचं मान पाप झालेलं आहे आणि तुम्ही काय आम्हाला जन्माला घातल्या खायला लागलाय म्हणजे तुम्ही काय आम्हाला उपकार करत नाही, तुमच्यामध्ये आम्ही काय या बाबा सहभागी नाही. मग ते आईकडे गेला. आई म्हणलं असं या आता तुम्ही पाप झालेला आहे त्यात वाटत राहायचं का? अरे म्हणले तुझ्यासारख्या पापी पोराला जन्म देऊन मी फार मोठं पाप केले म्हणले. आम्ही सुद्धा आमच्या माता पाप म्हणले. वडिलाकडे गेला, वडील तेच म्हणले, त्याला पश्चाताप झाला. अरे त्या म्हणला त्या नारद किंवा नारायण त्या नारद मुनी जे सांगितले खरं ठरलं म्हणले. तसा तो पळत पळत गेला